सकाळी सकाळी उठून आपण साताऱ्यात असल्या कारणाने आईच्या कपाटात जाऊन आईची साडी चोरण्यात आलेली आहे. तर ही आईची साडी, हे आईचे दागिने माझा, बापरे. असं मी चोरी केलेली आहे. माझ्या शूटिंगमध्ये कधीही तू आलीस किंवा कधीही तू बघितलंस तर कुठेही कचरा, ते पेपर कप्स फेकलेत, टाकलेत, हे हे माझ्या युनिटमध्ये हे नाहीच आहे. मी खूप डिसिप्लिन पाळते त्या गोष्टीला घेऊन. हिरोईनच्या बाबतीत म्हणशील तर मला ती लाईन मी जसं तर म्हणाले, संकटाला बत्तीशी दाखवायची आपण, असं जे होतं की संकटाला बत्तीशी दाखवायची तर ते बत्तीशीची स्माईल. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले एक आगळ्या वेगळ्या ठिकाणी आणि ॲक्च्युली फॅक्टरी आहे आणि इंडस्ट्रीयल प्रॉपर व्हिजिट मला असं वाटत होतं सकाळी आल्यावर. आणि आता त्यासाठी ज्यांनी अट्टहास केला होता ते हुकुमाच्या राणीच्या निर्माती श्वेता मॅम. कशा आहात तुम्ही? मस्त. काय सध्या उन्हाळा खूप तगडा सुरू आहे आणि तुम्ही एक नवीन प्रोजेक्ट ॲक्च्युली उन्हाळ्यात स्टार्टअप केला आणि एकदम वेगळ्या ठिकाणी, इकडे फार कोणाला यायला आवडणार नाही अशा ठिकाणी. सो तुम्ही असा कसा, तुमची ॲक्च्युली कॉन्सेप्ट आम्ही ऐकले पण प्रेक्षकांना सुद्धा सांगायला तुम्हाला आवडेलच की ही कॉन्सेप्ट कशी काय मनात आली तुमच्या? माझ्या वडिलांच्या फॅक्टरीज आहेत, पण माझे वडील खूप लवकर गेले आणि नंतर माझ्या आईने ते सगळं टेक ओव्हर केलं. तर माझी आई जेव्हा फॅक्टरी जॉईन करत होती त्यावेळेला सगळे पुरुष कामगार होते. माझ्या आईने महिला कामगारांना पहिल्यांदा स्कोप दिला की आपण पण महिला कामगार ठेवल्या पाहिजेत. तिथून खरं तर मला असं वाटलं की आईचा पायगुण असो किंवा ह्या बाकी महिलांचं असो, आणि ते सगळं इतकं पॉझिटिव्ह व्हायला लागलं की एका फॅक्टरीच्या 5 फॅक्टरीज झाल्या आणि हे सगळं मी माझ्या डोळ्याने विटनेस केले, माझ्या समोर सगळ्या गोष्टी झाल्यात. तर मला असं वाटलं की एखादी महिला कामगार ही जर आपल्या शोची हिरोईन असेल तर, आणि तिथून खरं तर हा थॉट सुरू झाला की मग तिची लव्ह स्टोरी कशी असेल, मग तिचं घर कसं असेल, मग तो प्रिमाइस कसा असला पाहिजे, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जन्म झाला. आणखीन एक मला असं वाटलं की फॅक्टरीज आजपर्यंत कुणीही सिरियल्समध्ये दाखवलेल्या नाही, तर ते आपण कसं काय दाखवू शकतो. तर हे सगळं एकत्रितपणे आलं आणि मग मला असं वाटलं हुकमाची राणी ही ह्याचा जन्म झाला. ॲक्च्युली ना प्रोमो बघताना किंवा तुम्ही जेव्हा सांगितलं की तुमच्या आईची म्हणजे आईच्यामुळे तुम्हाला सुचलं की ओके मला हे असं असं करायचंय, पण एक जरा लक्षात आलं की तुम्ही जेव्हा म्हणाल की लव्ह स्टोरी होते आणि लव्ह स्टोरीमध्ये एक राजा असतो, एक राणी असते आणि मध्ये नॉवेल तयार होते आणि थोडंफार कुठे नॉवेलला ती जोडली गेली होती स्टोरी, असं मला वाटलं प्रोमो बघताना. होप ती तशी असू दे. मला ना आल्यापासून एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही मला झी चित्रगौरव पुरस्काराला भेटला होता आणि तेव्हा एक साडीचा तुमचा एक वेगळा पॅटर्न होता, तिथे पदर खूप फेमस झाला होता, पदर आणि ब्लाऊज, आणि तुम्ही दाखवत होता हे बघा माझा ब्लाऊज आहे. सो तुमच्या आजच्या लुकमधनं, कारण आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण वेगळी कॉन्सेप्ट आहे, इंडस्ट्री आहे, सगळ्या गोष्टी आहे, तुम्ही ॲक्च्युली लॉन्च पण एका फॅक्टरीमध्ये केलं आहे आणि ते आज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मग त्या स्पेशल डेसाठी तुम्ही कुठली तयारी केली आहे? खरं तर आता म्हणजे मी जाऊ देत सांगतेच सगळ्यांना. सकाळी सकाळी उठून आपण साताऱ्यात असल्या कारणाने आईच्या कपाटात जाऊन आईची साडी चोरण्यात आलेली आहे. तर ही आईची साडी, हे आईचे दागिने माझा, बापरे, असं मी चोरी केलेली आहे. आईला माहितीये का? नंतर कळालं तिला अग्नीसून बाहेर आल्यावर, पण तोपर्यंत वेळ गेलेली होती, कारण बाहेर गाडी येऊन उभी होती आणि मला पळायचं होतं. तर मी सगळं असंच टाकून आले आले असं म्हणत रात्री भेटू बोलू असं करत मी पळून आलेली आहे. तर ह्या साडीच्या मागची आजची ही स्टोरी आहे. ओके. म्हणजे तुम्ही बोला काय? तर मला त्या गोष्टीचा आनंद आहे की आईला ही साडी खूप आवडते. ओके. आणि त्यामुळे ती अशी दरवेळेला अशी वरतीच असते, अशी समोरच असते कपाटात, तर ती मला पटकन खेचता आली, याचा वेगळा आनंद आहे. मी का विचारलं माहितीये, कारण तुमच्या पदरामध्ये एक वेगळी खासियत असते, कुठलाही इव्हेंट असो आणि तुमचा एक पदर वेगळा असतो, एक तुम्ही वेगळ्या कोपऱ्यामध्ये उभे अरे पदर असं ते लक्षात म्हणून विचारलं मी. आणि तुम्ही किती आज लक घेऊन फिरताय? आज लक घेऊन फिरते मी खरं, कारण आणि तिच्या साड्या पण सगळ्या मीच चॉईस करते, त्यामुळे बऱ्यापैकी प्रत्येक साडीला काहीतरी एक म्हणणं असतं, त्याचं एक स्टेटमेंट असतं. तर तसं, आणि ही खूप लकी साडी आहे, ही तिच्यासाठी पण खूप लकी आहे आणि त्यामुळे ही ती सतत नेसत असते आणि त्यामुळे मला असं वाटलं आज का वो दिन है तो आज ये साडी बनती है. कुठलं गाणं आठवते? यू आर माय सनशाईन. आता मला क्लिक झालं. अच्छा, येल्लो यू आर माय सनशाईन. आणि हे ह्याचं एक विशेष आहे, कारण
हे पाचू आहेत आणि हे खूप जुने आहेत. म्हणजे तर त्याचा आत्ता आम्ही हा नवीन दागिना बनवून घेतला. पण हे पाचू आहेत हे खूप ओल्ड आहे. त्याला ओनेक्स असं म्हणतात आणि ते हे पण आईचंच आहे. हे पण चोरलंय. एका दिवसासाठी माफ असतं ते. एका दिवसासाठी माफ. ओके. सो आता फॅक्टरीमध्ये तुम्ही लॉन्च केलं. सो माइंडमध्ये कुठला पहिला थॉट आला, की अरे फॅक्टरीमध्ये कामगार असतील, त्यांना त्रास होईल का? किंवा त्यांच्या आवाजाचा आम्हाला त्रास होईल का? आणि आपण जिकडे काम करतोय, तर त्यांना कुठेतरी त्यांच्या कामामध्ये अडथळा येईल का? प्रेस लॉन्च म्हणजे काही खायची गोष्ट नाही. सगळ्या गोष्टी येतात. जेवण येतं, परत बॅनर्स येतात, स्टेज येतो. 100%. मग तेव्हा असं भीती वाटली का? अरे सक्सेसफुल होईल का? किंवा शूट पण तुम्ही इथे करता. सो शूट करणं बापरे! खूपच मोठी गोष्ट आहे. तिथे आपला साधा आवाज जरी झाला तरी तिथून ओरडतात, "अरे आवाज कम करो" वगैरे. इथे तर फुल मशीन्स आहेत. सो कसं काय तुम्ही मॅनेज करताय? युजली शॉप फ्लोअरवरती आम्ही मंगळवारी शूट करतो. कारण मंगळवारी फॅक्टरी शॉप फ्लोअर बंद असतं. त्यामुळे ते आम्हाला करणं जास्त सोपं पडतं. अदरवाईज आम्ही असं शेड्यूल प्लॅन करतो, की जे शॉप फ्लोअरवरती नसेल, मग बाकीच्या दिवस आम्ही बाकीच्या गोष्टी शूटिंग करतो. आणि परत तसंच आहे, की मिल बाँट के काम करेंगे. आणि या फॅक्टरी ओनरचे खूप आभार. कारण त्यांनी ते लोकेशन दिलंय आणि त्या गोष्टी, त्या टर्म्स अँड कंडिशन्स सगळ्या वर्कआउट झालेल्या आहेत. तर आत्ता तरी आम्हाला अजून काही अशी अडचण आलेली नाही आणि होपफुली की त्यांना आमची झालेली नाही. बिसाइड्स माझ्या शूटिंगमध्ये कधीही तू आलीस किंवा कधीही तू बघितलंस तर कुठेही कचरा, ते पेपर कप्स फेकलेत, टाकलेत, हे हे माझ्या युनिटमध्ये हे नाहीच आहे. मी खूप डिसिप्लिन पाळते त्या गोष्टीला घेऊन. कारण मी सतत लाईव्ह लोकेशनवर शूट करते. आपण त्या लोकेशनवर गेलो आणि ते लोकेशन तसंच घाणेरडं ठेवलं, तर पुढच्या वेळेला मला साताऱ्यात कोणी लोकेशन देणार नाही. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी खूप कटाक्षाने पाळते. तर अदरवाईज कुठेही शूटिंग करून गेले ना लोकं, तर लोकांना असं वाटतं की अरे बापरे! आले आणि किती घाण करून गेले. तर मला पहिली गोष्ट तर माझ्याबद्दल ती बोलली नाही गेली पाहिजे, हे होतं माझ्या डोक्यात. आणि माझ्या अख्ख्या युनिटला पण मी तीच शिस्त लावली आहे, की हे खूप इम्पॉर्टंट आहे. ते आणि ते आता आता ते लागलंय. म्हणजे आता ती शिस्त लागली. आता एवढी वर्ष ती लोकं माझ्याबरोबर काम करतायत. तर त्यामुळेही मला वाटतं, की ते आमचं जुळून येतं. त्यामुळे फॅक्टरीतल्या लोकांनाही काही फार प्रॉब्लेम नसतो. आम्हालाही काही त्याचा इश्यू नसतो. थोडा वेळ ते आमच्यासाठी थांबतात, थोडा वेळ आम्ही त्यांच्यासाठी थांबतो. असं करून ते काम करतो. ओके. म्हणजे जे म्हणतात ना, आबासाहेबांचं जे वाक्य आहे, की "मी मिळून मिसळून राहतो आणि मी त्यांना जोडून राहणार." तसं तुम्ही ॲक्चुअली केलंय. आणि मला सांगायला ॲक्चुअली आवडेल, की मगाशी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली आणि तेव्हा तुम्ही एक बोललात, की माझे वडील तसे होते. सगळ्यांना जोडून ठेवणारे आणि सगळ्यांना मिळून मिसळून राहणारे. त्यांच्यासाठी पहिला विचार करणे. कदाचित तो गुण तुमच्यात आला असावा आणि म्हणून तुम्ही मिळून मिसळून राहता आणि सगळ्यांना जोडून राहता. हे असं मला वाटतंय. ओके. सो हुकमाची राणी आता तुम्ही जेव्हा कास्टिंग केलं आणि तुम्हाला तिच्यामधलं आणि ह्याच्यामधलं दोघांमधलं काय प्रचंड एखादी गोष्ट आवडते, की नाही आता ह्यांच्यामध्ये हा स्पार्क आणि मला हा कॅच करायचा आणि ह्यांना काम द्यायचंय. ती कुठली होती? मला मी जेव्हा इंद्राला भेटले ना, तर मला असं वाटलं, की तो खूप वेल एज्युकेटेड आहे. खूप इंटेलिजंट आहे. काम, कंपोज्ड, त्याच्यामध्ये एक बेसिक मॅनर्स, खूप स्ट्रेट. मला त्याच्यामध्ये इंद्राज दिसला आणि माझ्या डोळ्यासमोर कायम खूप हँडसम, उंच हिरो असंच होतं. म्हणजे मला खूप वाटलं, की ललित प्रभाकर नंतर बघ ना, असं कुणी नाही आलेलं, की म्हणजे काही दिसायला छान आहेत, काही उंच आहेत, असं कॉम्बिनेशनवालं काही मिळत नाही. तर मग हा हिंदी सिरियल्समध्ये काम करत होता. पण त्याची इच्छा मात्र होती आणि स्वतःहून तो मला म्हणाला, जे मला खूप आवडलं, की मला मराठी सिरियलसाठी काम करायचं आहे. ओके. तर हे मला असं वाटलं, त्याची काम करण्याची इच्छा असेल ना, मग तिथे काही तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. तर हे सगळ्या गोष्टी त्याच्या बाबतीत जुळून आल्या आणि मला असं वाटलं, की हाच तो इंद्रा. हिरोईनच्या बाबतीत म्हणशील तर मला ती लाईन मी जसं तुला म्हणाले, हां. संकटाला बत्तीशी दाखवायची आपण. असं जे होतं, की संकटाला बत्तीशी दाखवायची, तर ते बत्तीशी तिची स्माईल छान पाहिजे. हो. तर ही वैभवी खूप छान स्माईल घेऊन आली होती. तिने ऑडिशन पण दिलं, ते पण इतकं लाईव्हली होतं, छान होतं. मग मी तिला जेव्हा भेटले त्यावेळेला इंटरॅक्शन केल्यानंतर पण मला वाटलं खूप हार्ड वर्किंग आहे मुलगी आणि काम करण्याची इच्छा आहे. तर मग मग मी ॲज अ पेअर बघितलं त्या दोघांना, की ते दोघं एकमेकांसाठी कसे आहेत. तर मला असं खूप परफेक्ट कपल पण नाही, पण तरी इम्परफेक्शनमध्ये परफेक्शन शोधायचं होतं. कारण त्यांची उंची तशी मॅच होत नाही. पण त्या दोघांना एकत्र बघितल्यानंतर मला वाटलं इट्स कुछ तो है इनमें आणि ते कास्टिंग झालं.
मला ऍक्च्युली हे आवडलं की परफेक्ट कपल नको होतं तुम्हाला, इम्परफेक्शन मध्ये परफेक्शन हवं होतं. कारण आताच्या काळात ना सगळे परफेक्शनकडे, लुक्सकडे खूप बघतात किंवा ते मॅटर करतात हो. आणि त्यानुसारच धावतात की नाही आता ह्यांच्यामध्ये लुक्स चांगले असतील तरच आपण कास्ट करायचं, ऍक्टिंग झिरो असली तरी चालेल. पण खऱ्या आयुष्यात असं नाही ना होत. हो. म्हणजे प्रत्येक जोडी ही परफेक्ट जोडी असते का? तर नसतेच ना. कुठेतरी बघ ना, आपण काहीतरी, आता समजा मी आहे तर मी काहीतरी कॉम्प्रोमाइज केलं असेल, माझ्या नवऱ्याने काहीतरी कॉम्प्रोमाइज केलं असेल बरोबर. माझ्यासाठी, तर आपण असेच असतो ना. म्हणजे नॉट नेसेसरी अमिताभ जया बच्चन पण बघ ना तू, आता काय त्यांच्या उंचीचा काय संबंध आहे का? तर काहीच नाहीये. एज फॉर दॅट मॅटर, इवन इफ यू सी प्रियंका चोपडा, तर एज पण मॅटर नाही करत किंवा हाईट मॅटर नाही करत. तर आणि असेही लग्न खूप छान आणि सक्सेसफुल आहेतच की. अरेंज मॅरेजेस मध्ये जे वर्षोनवर्ष आलेत आणि ती लग्न सक्सेसफुल आहेत. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की त्याच्यामुळे काय होतं, लोकांना ते आपलंसं वाटतं. खूप परफेक्ट आपण दिलं ना की ते रिलेटेबल पण होत नाही. कारण बरोबर. रिअल आयुष्यातल्या जोड्या इतक्या परफेक्ट असतात का? तर त्या नसतात. तर ते इम्परफेक्शन मध्ये परफेक्शन असतं. हो, तर ते बरोबर. झालं की ऑडियन्सला आपलं वाटतं की नाही आपली स्टोरी आहे. पण ना तुमच्या प्रोडक्शनच्या, वज्र प्रोडक्शनच्या सिरियल्स का हिट होतं त्याच्या मागचं आता कारण कळालं मला, की तुम्ही ना इम्परफेक्शनकडे परफेक्शनकडे जाता. म्हणजे तुम्ही जोडी कशी दिसते हे मॅटर न करता त्यांच्यामध्ये ट्युनिंग होतंय का किंवा त्यांच्यामधला स्पार्क दिसतोय का हे मॅटर करतं. 100%. सो म्हणून अप्पी आमच्याकडे खूप सिरियस काय लाईक नाही काहीतरी छान आहे स्टोरीमध्ये, सो ते छान होतंय. आता जाता जाता एक विचारायचंय की तुम्ही म्हणाल की सिरियल बघा, पण का बघा हे कारण काय द्याल? महिला कामगार हिरोईन म्हणून पहिल्यांदा दिसणार आहे. फॅक्टरीचा बॅकड्रॉप आपल्याला पहिल्यांदा दिसणार आहे. ऑफकोर्स सासूसून ड्रामा आहे जो आपण सगळीकडे पाहिलेला आहे, तो तुम्ही मिस करणार नाही आहात. रोमॅन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि मला असं वाटतं की हे दोन्ही खूप टोकाचे कॅरेक्टर्स आहेत, तर त्यांचा रोमॅन्स बघायला तुम्हाला नक्की मज्जा येईल. त्यामुळे एक फुल कमर्शियल मसाला पॅक सिरियल ही आहे, त्यामुळे लोकांनी बघायला पाहिजे. थँक्यू सो मच. ऍक्च्युली ही काय म्हणा हळूहळू लोकांना आवडेल कारण पहिल्यांदा असेल अरे कामगार मुलगी असं होईल आणि त्यामुळे ते बघायला जातील आणि मग ती बघता बघता बघतच राहणार आहे. येस, थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट तुम्हाला. आणि तुमचं काम खरंच मला प्रचंड आवडलं. जसं तुम्ही बोललात की स्वच्छता मला प्रिय आहे आणि मी गोष्टी काटाक्षाने बघते की समोरचा करतोय की नाही. त्यामुळे निर्मिती म्हणून खूप मोठी गोष्ट होते तिथेच. आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.